काय सांगाल आवाज इंडियासोबत आपण घाटलेकरांचा विजय आहे, घाटलेकरांचा विजय आहे. आम्ही विरोधी पक्ष आम्ही सांगतोय जी आम्ही कामं केली 10 वर्षात जी आम्ही कामं केली ते म्हणत होते कामं काय केली जी कामं केली ते कामाला निष्ठेला त्या कामाला निष्ठेला आज जनतेने कौल दिले. आम्ही घाटलेकरांचे घाटलेकर आमचे संपूर्ण 153 मधले घाटलेकर सगळे घाटलेकरांना पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत आणि उद्धवसाहेब ठाकरे, राज ठाकरे, शरदचंद्र पवार त्यांनाही पुन्हा एकदा घाटल्यामध्ये मशाल सुरू झालेली आहे. काय सांगाल? मशाल सुरू झाली नाही, मशाल घाटलेकरांचा जो विश्वास आहे आणि तो तुम्ही बरकरार ठेवलेला आहे जसं तसं घाटलेकरांचा आमच्यावर 100% विश्वास आहे, 100% विश्वास आहे. खुश दिसतायत. काय सांगाल? निवडून आले आम्हाला खूप आनंद आहे. काय सांगाल? घाटलेकर आज भरपूर खुश दिसतायत. काय सांगाल? घाटला म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे, पण यावेळी 2 शिवसेना होत्या आणि घाटलावाल्यांनी दाखवून दिलंय की ही जी जिंकली आहे ना ती निष्ठावंतांची शिवसेना आहे आणि निष्ठा जिंकलेली आहे, पैसा हारलेला आहे. हा मोठा विजय आहे घाटलेकरांचा आणि सर्वांना संपूर्ण घाटलेला मी धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतात पिकली मक्याची कणसं आम्ही आणली भाड्याची माणसं, शेतात पिकली मक्याची कणसं आणली भाड्याची माणसं. काय म्हणता घाटलेकर? काय सांगाल? घाटल्यामध्ये जो मशालचा जो तेवतपणा आहे तो पुन्हा एकदा आपल्याला दिसत आहे. मशाल परत एकदा जसे तसे ठामपणे हो निश्चितच, कारण पाटेकर साहेबांनी या 13-14 वर्षाची मेहनत घेतली होती आणि जी नगरसेवक म्हणून आणि समाजसेवक म्हणून जे काम केलं होतं त्याला पुन्हा एकदा यश आलेलं आहे आणि मशाल शिवसेनेची मशाल ही अगदी कायम अशी पेटतच राहणार आहे आणि ती उत्साह राहणार. आज तुम्ही चारही असा जो उत्साह आहे, जो आनंद आहे तो फक्त पाटेकर साहेबांच्या समाजसेवेमुळे आहे. काय सांगाल? तुम्ही सुद्धा विशेषतः युवा पिढी आणि सर्व या ठिकाणी जमलेले आहेत. सर्वांना जय महाराष्ट्र. आज आहे ना आमचा निकाल आहे ना, आमची सगळ्यांची अस्तित्वाची लढाई होती. आज आमच्या मीनाक्षीताई पाटकर जिंकून आलेले आहेत ना, सगळ्यांची मेहनत त्यांचं नाव अनिल आणि इकडे लक्ष्मी सरस्वती होती आणि लोकांची शिक्षा दिसली आहे आणि विरोधक पैसे वाढून थकले पण निवडून नाही आले. विरोधक फक्त पैसे टाकून थकले पण निवडून नाही येऊ शकले. आपली विजय जल्लोष साजरे करण्यासाठी उभे आहात. काय सांगाल? आज मीनाक्षी मॅडमनी एवढं 15 ते 20 वर्ष आज या ग्राउंडवरती काम करत असताना त्यांच्या कामाची पोचपावती आज मतदारसंघाने त्यांना निवडून देऊन केलेली आहे आणि त्यांची ताकद ही विरोधींना दिसलीच असेल. जे कालपासून बोलत होते काय कामं केले तो हा कॅमेरा जरा मागे फिरवून दाखवा. त्यांना ही पब्लिक उभी आहे ना, या सगळ्यांनी कामं केलेत म्हणून या पब्लिक त्यांच्यासाठी इथे येऊन उभी आहे आणि म्हणून ते आज इथे जल्लोषात काम करतायत. ही निवडणूक आम्ही एवढी ताकद लावून केलेली आहे की त्यांची पुढची पिढी इकडे येऊन उभी राहणार नाही. जर तुम्ही काम केलं असेल तर इकडे या आणि आमच्या समोर उभे राहा, तेव्हा तुम्हाला समजेल की इकडे येऊन काम करायला किती मेहनत लागते. घरात बसून नंतर येऊन डायरेक्ट इलेक्शनला उभं राहायचं, लोकांना पैसे वाटायचे, साड्या वाटायच्या आणि तुम्हाला वाटत असेल की जर साड्या वाटून लोक तुम्हाला विकून जातील तर लोकांनी तुम्हाला चांगला इंगा दाखवलेला आहे.